पुढची महत्त्वाची बातमी आपण आता पाहूयात। अजित पवारांचा विमान अपघाताने आजही राज्यातील जनता ही सुन्न आहे। बारामतीच्या गोजूबावी गावातील माजी सरपंचांनी या विमान अपघाताचा पूर्ण थरार याची देही याची डोळा पाहिलाय। नेमकी ही विमान दुर्घटना कशी घडली हे माजी सरपंच कल्याण आटोळेंनी न्यूज 18 मराठीशी बोलताना सांगितलं। पाहूयात। 28 डिसेंबर हा बारामतीकरांसाठी काळाचा दिवस ठरला। मी सध्या आहे बारामतीच्या याच गोजूबावीच्या पठारावर। जे आपण पाठीमागे पाहताय एक बंगला दिसतोय आणि या बंगल्याच्या वरती लाल टोपी दिसते आणि या लाल टोपीच्या पाठीमागे बारामती विमानतळाची धावपट्टी तुम्हाला काळ्या पट्ट्यामध्ये दिसते आणि याच धावपट्टीवर 28 तारखेला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विमान दुर्घटना घडली आणि या विमान दुर्घटनेमध्ये 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला। हा विमान अपघात होत असताना याच गोजूबावी गावचे माजी सरपंच कल्याण आटोळे आहेत। त्यांचा बंगला या पठारावर आहे आणि ते आत्ता सध्या आपल्या बरोबर आहेत। कल्याण आटोळे, मला सांगा, सकाळी तुम्ही याच ठिकाणी होता, काय प्रसंग घडला, काय तुम्हाला अनुभवायला मिळालं? नाही, मी सकाळी त्या दिवशी गावात होतो। सर्वसाधारण 8:35 ते 8:40च्या दरम्यान विमानाने 2 गिरट्या घातल्या गावाला आणि त्याचा आवाज फार मोठा होता आणि त्यानंतर धावपट्टीकडे उतरताना ते डाव्या बाजूला कल्लं आणि ते विमान पडलं हे आम्ही डोळ्यांनी बघितलं त्यावेळेला आणि त्यातनं धूर आणि थोडासा जाळ निघाला त्यावेळेला। असं बी विमानामध्ये पडत असताना आवाज आले, कशा पद्धतीचे ते आवाज? रेग्युलर आवाज विमानांचा वेगळा असतो आणि त्या दिवशीचा आवाज फार मोठा आणि कर्कश होता। त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं की विमानाचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय। मग सगळ्या गावातल्या लोकांनी वर बघितलं आणि त्यानंतर एक 3-4 मिनिटातच विमान डावीकडे असं कल्लं आणि धावपट्टीच्या तिथं शेजारी पडलं। कसा प्रसंग होता तो? खूप असा आवाज आल्यामुळं लोक घाबरून सगळे बाहेर आले। ॲक्च्युली आमच्याच गावात एक विठ्ठल मंदिर आहे, त्याचा कळस उंच आहे, त्यालाच लोकांना वाटलं की त्यालाच धडकल, पण बहुतेक ते थोडंसं वर गेलं आणि पुढे जाऊन ते क्रॅश झालं। अजितदादांचं विमान होतं ही तुम्हाला कधी कळलं? नाही माहिती। ज्यावेळेला विमान पडलं त्यावेळेला आम्ही गावातले लोक मोटरसायकलवर मधून धावपट्टीपाशी तिथं गेलो जिथं विमान पडलं तिथं, त्यावेळेला आम्ही बघितलं की तिथं धूर निघत होता। पण जाता जाता मी काय केलं, पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकारी आणि विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरणदादा यांना मी तिघांना फोन केला आणि त्यांना मी कहाणी मोटरसायकलवर चालत सांगितले की असं विमान पडले, तुम्ही जरा लवकर या। त्यावेळी किरणदादांनी सांगितलं मी 1 मिनिटात तिथं पोचतोय, तू तिथं ये। नंतर ग्रामस्थांनी कशा पद्धतीने मदत केली? ग्रामस्थांनी मग तिथं आम्ही गेलो, बघितलं तर विमान पुढच्या साईडला पेटलेलं होतं आणि धूर होता, जास्त जाळ नव्हता। पण लोकांनी मला ओरडून सांगितलं की मागं सरा, विमानाचा स्फोट व्हायची शक्यता आहे। आणि त्यावेळी मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि विमानाचे सगळे तुकडे असे अस्ताव्यस्त असे उडून पडले। पुढं काय झालं? विमानाचे पडल्यानंतर मी डाव्या साईडला गेलो तर एक अजितदादासारखा माणूस असा बाहेर एक 40-50 फुटावर पडलेले होते आणि आम्ही काही त्यांना लगेच ओळखलं नाही। पण त्याच क्षणी त्याच वेळेला एक अर्ध्या 1 मिनिटात किरणदादा तिकडून आले आणि ते मोठ्याने रडायला लागले आणि मला सांगितलं की अजितदादांचंच विमान आहे आणि हे अजितदादा आहेत। मग मात्र आम्ही गावकरी सगळे हादरलो आणि इतकं घाबरलो की आम्हाला 5-10 मिनटं त्यातनं काय सुचना की दादांचं विमान पडू शकतं हे आम्हाला काही विश्वास बसत नव्हता। त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो त्यावेळेला। पडण्यापूर्वी किती गिरट्या घातल्या विमानाने? 2 घातल्या गावातून आणि उतरताना डाव्या बाजूला असं कल्लं आणि पडलं। असं सांगितलं जातं की ही विमान दुर्घटना घडली तेव्हाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुकं होतं म्हणून वैमानिकाला त्या ठिकाणी अंदाज आला नाही? नाही, धुकं नव्हतं, कारण आमच्या इथल्या ग्रामपंचायतीच्या CCTV कॅमेऱ्याने सुद्धा त्यांचं ते दृश्य त्या विमानाचं चित्रित केलेलं आहे, त्यात सुद्धा कुठं स्पष्टपणे चित्रित केलं आहे। त्यामुळे त्या दिवशी धुकं नव्हतंच। आम्ही तिथं लाईव्हमध्ये होतो गावात, त्यामुळे धुकं नव्हतं अजिबात। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की जे माझ्या पाठीमागं जे आपण पाहताय या बंगल्याची लाल टोपी दिसते, या लाल टोपीच्याच पाठीमागं जी काळी धावपट्टी दिसते, या काळी धावपट्टीच्या डाव्या बाजूला हे विमान भरकटलं आणि वैमानिकाचा त्या ठिकाणी ताबा सुटला आणि म्हणून ही विमान दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये अजितदादांसह इतर 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आता या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होईल,
नक्की यामध्ये कुणाचा दोष आहे, नक्की याला कोण जबाबदार आहे आणि नक्की विमानामध्येच खरं बिघाड होता का याचे देखील तपासणी होणार आहे. आणि आता उच्चस्तरीय याची चौकशी होऊन याचा अहवाल आल्यानंतरच त्या ठिकाणी संबंधितावर कारवाई होईल एवढीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, गोजोबाई, बारामती.